तू रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे आणि आता नेमकं काय घडणार आहे हे जाणून या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहणार आहोत की इथे अंजली ईश्वरीच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देणार आहे। आता अंजली नेमकं ईश्वरीवरती हात का उचलणार आणि ईश्वरी आता याच्यावर काय रिॲक्ट होणार सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलंय की अर्णव हा ईश्वरीला समजावत असतो, तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर, मी तुला काहीही होऊ देणार नाही, तुझ्या केसाला सुद्धा मी हात लागू देणार नाही आहे त्या राजेशचा मिसिंदर। तू विसरू नकोस की हा अर्णव राजेश रिके कायम तुझ्याबरोबर आहे, तुला प्रोटेक्ट करण्यासाठी जर मी तुझ्याशी लग्न करू शकतो तर लक्षात घे तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस ते, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो मिसिंदर। त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते अहो पण त्यावर अर्णव तिला समजावतो आणि बळजबरीने झोपू घालतो। आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी उठल्यावर आंघोळ वगैरे करून बाहेर येईपर्यंत अर्णव खालून तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि मग तो ईश्वरीला कॉफी देत म्हणतो, हे घे कॉफी पी म्हणजे तुला जरा बरं वाटेल, धर। ईश्वरी म्हणते मला काहीच खाण्यापिण्याचं मन नाही आहे। त्यावर अर्णव म्हणतो, हे बघ असं करून तू स्वतःची तब्येत खराब करून घेशील, त्यामुळे उगाचच्या उगाच तुला त्रास होईल, त्यापेक्षा तू ही कॉफी पी मग तुला बरं वाटेल। ईश्वरी अर्णवच्या हातातली कॉफी घेते आणि पिते। त्याबरोबर आता ती अर्णवला म्हणतही असते, मला खरोखर त्या राजेशची खूप भीती वाटते, अहो किती डबल माइंडेड माणूस आहे तो, म्हणजे बघताय ना आधी त्याने राकेश म्हणून मला फसवलं आणि तुम्हाला राजेश म्हणून, आणि आत्ता सरळ आपल्या घरात घुसलाय तो। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, तू थोडा वेळ दे फक्त मला प्लीज, त्याला आपल्या घराच्या बाहेर लवकरात लवकर काढून टाकेन मी, पण त्यासाठी थोडे पेशन्स ठेव, हॅव सम पेशन्स। त्यानंतर आता कॉफी पिऊन झाल्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो, चल आता आपण दोघंही खाली जाऊया। इशू म्हणते मला नाही यायचं खाली, मला त्या नीच माणसाच्या नजरेसच पडायचं नाही। त्यावर अर्णव म्हणतो, हे बघ काल तू अचानक जेव्हा चक्कर येऊन पडलीस त्यावेळेस तिथे ताई होती, मामी होती, आजी होती, आकाश होता, मामा होता, सगळेच होते, सगळ्यांनाच तुझी काळजी वाटते, सो प्लीज खाली चल। मग आता अर्णवने एवढी रिक्वेस्ट केल्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते, मी येईन पण तुम्ही मला सोडून कुठेच जायचं नाही। त्यावर अर्णव म्हणतो, नाही जाणार, चल। अर्णव ईश्वरीला घेऊन आता खाली आलेला असतो। अंजली आणि मामा डायनिंग टेबलवर बसलेलेच असतात। अंजली लगेचच ईश्वरीला म्हणते, काय गं ईश्वरी तुला अशी अचानक काल चक्कर कशी आली? त्याबरोबर ईश्वरी आता म्हणत असते, ते ताई म्हणजे, त्यावर अंजली म्हणते, अगं ते ताई काय, तुला जर धुराचा त्रास होत होता तर तू सांगायला हवं होतंस ना। त्यावर अर्णव म्हणत असतो, अगं ताई ॲक्च्युली तिलासुद्धा माहीत नव्हतं की तिला त्या धुराचा त्रास होतो आहे, तिलासुद्धा नंतर कळालं धुरामुळे तिला चक्कर आली होती ते। त्यावर लगेचच मामा म्हणतो, नाही नाही काही हरकत नाही, ठीक आहे। त्याबरोबर आता अर्णव हा अंजलीला विचारायला लागतो, ताई तुला गोळ्या द्यायच्या आहेत ना, तू नाश्ता केलास का, चल मी तुला पटकन गोळ्या देतो। त्याबरोबर अंजली म्हणत असते, चिंटू अरे विसरलास का तू, आता तुझे जिजू परत आलेत, त्यांनी दिल्या मला गोळ्या। त्याबरोबर अर्णव म्हणतो, काय तुला जिजूंनी गोळ्या दिल्या? त्याबरोबर आता अंजली म्हणते, हो त्यामध्ये एवढं पॅनिक होण्यासारखं काय आहे, अरे इथे असल्यावर तेच देतात ना मला गोळ्या। त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो बरोबर बोललीस तू। तर आता इथे ईश्वरी ही अर्णवकडे पाहायला लागते। तर आता अंजली ईश्वरीला म्हणते, ईश्वरी अगं अशी उभी कायस, बस ना काहीतरी खाऊन घे। पण ईश्वरी आता काही न खाता पिताच तिकडनं काही न बोलता एकाएकी वर निघून गेलेली असते। आता अंजली अर्णवला विचारते, काय रे हिला काय झालं, अशी अचानक निघून का गेली? अर्णव म्हणतो, मी बघतो ताई, तू बस, मामा ब्रेकफास्ट तू सुद्धा घे आणि ताईला पण काय खायचं असेल तर ते। एवढं बोलून अर्णव वरती येतो। आता ईश्वरी खोलीत उभी असते। अर्णव तिच्या समोर येतो आणि तिला विचारतो, मिस इंदौर काय झालं, तू अशी अचानक निघून वर का आलीस? अगं ताईला प्रश्न पडला ना की तू सडनली वर निघून का आलीस म्हणून, आणि त्याशिवाय तिथे तर तो राकेशसुद्धा नव्हता, तरीसुद्धा वरती येण्याची तुला काय गरज होती, याच्याने सगळ्यांच्या मनात संशय निर्माण होतो। त्यावर ईश्वरी म्हणत असते, तुम्हाला कळतंय का तुम्ही किती मोठा मूर्खपणा करताय ते अर्णव सर? आता ईश्वरीने असं म्हटल्यावर अर्णव म्हणतो, हाव रमेश मी काय मूर्खपणा केला आता? त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणत असते, अहो अंजली ताईंचा किती विश्वास आहे त्या नीच माणसावरती। त्यावर अर्णव म्हणतो, हीच तर माझी दुखती नस पकडली आहे ना त्याने। त्यावर ईश्वरी म्हणते, अहो ही त्याने तुमची दुखती नस नाही पकडलेली, हे त्याने अंजली ताईंच्या जीवाला वेठीस धरलं आहे। त्यावर अर्णव म्हणतो, जीवाला वेठीस धरलं आहे म्हणजे? त्यावर आता ईश्वरी म्हणत असते, अहो तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला आठवण करून देते, आपलं जसं नातं आहे ना तसं बाकीच्या नवरा बायकोंचं नसतं,
बाकीचे नवरा बायको कॉमन कपलसारखं त्यांचं सुखाने आयुष्य जगत असतात, सुखी संसार करत असतात. आणि सुखी आयुष्यात, सुखी संसारात प्रत्येक बायकोचा आपल्या नवऱ्यावरती खूप जास्त विश्वास असतो. प्रेमाबरोबरच विश्वासही नात्यासाठी महत्त्वाचा असतो असं त्यांचं मत असतं. मग अंजलीताईंचा सुद्धा त्या नालायकावरती तितकाच विसंबून विश्वास असणार. त्या गोष्टीचा तो फायदा घेत नसेल. कशावरून? उलट अंजलीताई त्याच्याबरोबर राहतायत हा त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे, धोका आहे त्यांच्या जीवाला. अर्णव म्हणतो जीवाला धोका? त्यावर ईश्वरी म्हणते हो मग जीवाला धोका. अहो त्यांच्याच काय, त्यांच्या बाळाच्या जीवाला सुद्धा आपण धोक्यात टाकतोय. अहो उद्या जर त्या नालायकाच्या मनात काही कमी जास्त करायचं आलं आणि त्याने अंजलीताईंच्या खाण्यातून किंवा आणखीन काही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आपण काय करणार आहोत? तुम्ही एकदा तरी विचार केलाय का या सर्व गोष्टींचा? आता ईश्वरी हिला अंजलीची खरोखर मनापासून खूप काळजी वाटत असते. ती म्हणत असते काहीही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर अंजलीताईंना सगळं काही खरं सांगायला हवं. अंजलीताईंना त्या माणसाबरोबर नाही राहू देता येणार. त्यावर अर्णव म्हणत असतो तुला माहीत नाही आहे मिसिंदर, ताईचं कंडिशन किती क्रिटिकल आहे. ताईच्या गायनाईकने स्ट्रिक्टली वॉर्न केलं आहे, तिला धक्का बसेल अशी कोणतीही बातमी या दिवसांमध्ये द्यायची नाही आहे. तिची खूप काळजी घ्यायला सांगितली. सांग ना तुला काय वाटतं? मला विचार आले नसतील का हे सगळे मनामध्ये? पण मी ताईला हे सगळं सांगत नाही आहे कारण तिची कंडिशन, अगं जवळपास 8वा महिना सुरू आहे तिला. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला आठवण करून देते. मी सुद्धा एक मुलगी आहे, मी सुद्धा एक स्त्री आहे. दुसऱ्या स्त्रीला होणारा त्रास मला सुद्धा समजतोच. पण जर अंजलीताईंना आता आपण काही खरं सांगितलं नाही ना तर याचा अर्थ असा होतो की आपण अंजलीताईंचा जीव त्या राकेशच्या हातामध्ये सोपवून टाकला आहे आणि मला हे चालणार नाही. मान्य आहे ना अंजलीताई तुटून जातील, अंजलीताईंना खूप त्रास होईल, पण त्या सगळ्यासाठी आपण आहोत ना. त्यावर अर्णव म्हणतो म्हणजे? त्यावर ईश्वरी म्हणते अहो आपण मिळून सावरू अंजलीताईंना त्या सगळ्यातून. फॅमिली कशासाठी असते मग? सावरण्यासाठी, धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठीच ना. आपण नाही द्यायचं आहे का अंजलीताईंना धीर, आधार? त्यावर अर्णव म्हणतो अगं मिस इंदौर पण. त्यावर ईश्वरी म्हणते पण नाही आणि काही नाही. हे बघा काहीही झालं तरी अंजलीताईंच्या जीवाचा प्रश्न आहे हा, त्यांच्या बाळाच्या जीवाचा प्रश्न आहे. अर्णव म्हणतो ताई खचून गेली तर? इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर? ईश्वरी म्हणते इतिहासाची पुनरावृत्ती झाली कारण त्यावेळी तशी सिच्युएशन होती. त्याबरोबर अर्णव म्हणतो ताईच्या जीवाला जर काही धोका झाला ना तर मी नाही बघू शकत मिस इंदौर. त्यावर ईश्वरी म्हणत असते राकेशबरोबर राहून ऑलरेडी त्यांचा जीव धोक्यात आहे. आणि मला सांगा आठवतं आहे तुम्हाला मी तुमच्या ऑफिसमध्ये जॉब करायचे तेव्हा तुम्ही सर्व एम्प्लॉईजची 20% सॅलरी कट करता, या गोष्टीवरून मी तुमच्याशी वाद घातला होता. तेव्हा अंजलीताईंनी मला सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक एम्प्लॉईच्या नावाचे काही इन्व्हेस्टमेंट करता म्युच्युअल फंड्समध्ये आणि त्याच्याच फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी अंजलीताई ऑफिसला आल्या होत्या. त्यावर अर्णव म्हणतो त्याचा इथे काय संबंध? त्यावर ईश्वरी म्हणते संबंध आहे, संबंध आहे. अर्णव म्हणतो काय? त्यावर ईश्वरी म्हणते त्या जर तुमच्या एवढ्या मोठ्या बिझनेसमध्ये लिगली इन्वॉल्ड आहेत तर याचा अर्थ नक्कीच त्यांचं क्वालिफिकेशनसुद्धा काहीतरी चांगलं असेल ना. काय शिक्षण आहे अंजलीताईंचं अर्णव सर? त्यावर अर्णव म्हणतो ताईने मास्टर्स केलं आहे कम्युनिकेशनमध्ये. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणते घ्या जर कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स केलं आहे त्यांनी तर त्यांना काहीच गरज नाही आहे पडून राहण्याची किंवा तुटून जाण्याची. त्या स्वतः जर दुसऱ्याला इतक्या चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतात तर स्वतःची परिस्थिती समजून नाही का घेऊ शकत? त्या नक्की उभ्या राहतील आणि त्या नाही खचून जाणार. त्यावर अर्णव म्हणतो तुला असं का वाटतंय मिस इंदौर? अगं तू राकेशचं आणि ताईचं लग्न झाल्यापासून त्या दोघांना एकत्र नाही पाहिलेलं. ताईचं खूप प्रेम आहे तिच्या नवऱ्यावर. त्यावर ईश्वरी म्हणायला लागते की हो मला मान्य आहे ना ताईचं तिच्या नवऱ्यावरती प्रेम आहे, पण जेव्हा एक बायको एक आई होते, बाईचं रूपांतर आईत होतं ना तेव्हा तिचं जास्तीत जास्त प्रेम, तिचं जास्तीत जास्त जीव तिच्या त्या बाळात अडकतो. आणि अंजलीताईंच्या बाबतीतसुद्धा तेच घडेल याची मला खात्री आहे. त्या जरी कितीही तुटून गेल्या, कितीही खचून गेल्या ना तरी त्यांनी जन्म दिलेल्या त्यांच्या बाळाला त्या त्रासात नाही बघू शकणार आणि त्या बाळासाठी पुन्हा नव्याने उभे राहण्याची जिद्द त्या नक्की दाखवतील. आणि त्यासाठी आपण त्यांना मदत करू, आपण त्यांच्यामध्ये नवीन जिद्द, नवीन उमेद आणून उभी करू. अहो लग्नाच्या अगोदर काहीतरी अस्तित्व असेलच ना अंजलीताईंचं, काहीतरी करत असतील त्या. त्याबरोबर अर्णव म्हणतो हो लग्ना अगोदर ताई प्रोफेसर होती, कॉलेजेसना शिकवायची, म्हणजे कंटिन्यू नाही शिकवायची पण शिकवायची, ते लेक्चर घ्यायला कधीतरी जायची. त्यावर अर्णव म्हणतो तर मग ईश्वरी म्हणते मग
त्या स्वतःच्या पायावर आधीपासूनच उभ्या आहेत. फक्त लग्न झालं आहे म्हणून त्या हाऊसवाईफ बनल्या आहेत. चला माझ्याबरोबर, आपण आजच अंजलीताईंशी बोलायचं. ईश्वरी आणि अर्णव अंजलीच्या खोलीत आलेले असतात. अंजली बसलेली असते. ईश्वरी अंजलीच्या खोलीत येते आणि अंजलीला म्हणत असते, अंजलीताई काय करताय तुम्ही? अंजली म्हणते, अगं बसली होते. बोल ना, दोघं तुम्ही इकडे कसे? ईश्वरी म्हणते, काय नाही, तुम्ही सांगा ना, तुम्ही गोळ्या औषधं वगैरे घेतल्यात का सगळ्या? त्यावर अंजली म्हणते, हो दिल्या ना राजेशने. त्यावर ईश्वरी अर्णवकडे बघते. तर आता अंजली विचारते, अरे असे एकमेकांकडे काय बघताय? बोला ना, काही बोलायचं होतं का? त्यावर ईश्वरी म्हणते, हो यांना तुमच्याशी बोलायचं आहे. अर्णव सर बोला आणि मुद्द्याचं बोला. त्याबरोबर अंजली म्हणते, अरे बापरे, काही झालं आहे का? चिंटू कसलं टेन्शन आहे का? अरे हो, तू मला आपल्या त्या प्लॉटच्या केसबद्दल बोलला होतास, त्याचं काही आहे का? अरे त्याचं मी बोलले आहे यांच्याबरोबर आणि हे म्हणालेत की ते ती केस घ्यायला तयारसुद्धा आहेत, पण त्यांना त्या केसवरती थोडं डिस्कशन करावं लागेल त्यांच्या सिनियर्सबरोबर, म्हणून त्यांनी मला काही सांगितलेलं नाही आहे. ते बोलले मी 1-2 दिवसात कळवतो म्हणून कसं काय करता येईल ते. त्यावर अर्णव म्हणतो, हां अच्छा, त्याचबद्दल बोलायचं होतं ताई. त्यावर लगेचच ईश्वरी म्हणते, नाही अर्णव सर खोटं बोलताय तुम्ही अंजलीताईंबरोबर, जे बोलायचं आहे ते बोला. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हे बघ मिस इंदौर, आपण या विषयावरती नंतर कधीतरी सुद्धा ताईबरोबर बोलू शकतो. तसंही हा विषय फारसा काही महत्त्वाचा नाही आहे, सो आपण नंतर बोलूया. त्यावर आता अंजली म्हणते, अरे पण नेमकं कशाबद्दल बोलायचं आहे चिंटू? काय झालं आहे? बोल ना. आणि महत्त्वाचं नाही म्हणून सांगायचं नाही असं असतं का? बोल लवकर, काय झालं आहे ते? ईश्वरी हा एवढा भाव खातोय ना, ठीक आहे ह्याला खाऊ देत भाव, पण तुझं काय? तू तर सांगू शकतेस ना, तू सांग बरं मला काय झालं आहे ते. ईश्वरी म्हणते, नाही बोलतील ते तुमच्याशी ताई. तर अर्णव काही बोलत नसतो. मग ईश्वरी म्हणते, ठीक आहे मीच बोलते. त्याबरोबर अंजली म्हणते, हो बाई बोल, जीव माझा टांगणीला लागला आहे नुसता, काय झालं आहे? त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई तुम्हाला ही 4 वर्ष आधीपासूनची मला एक गोष्ट सांगायची. त्यावर अंजली म्हणते, गोष्ट? त्यावर ईश्वरी म्हणते, हो एक ना माणूस होता, त्याने एका मुलीबरोबर लग्न केलं. ती मुलगी खूप हुशार होती, सुंदर होती, सुशिक्षित होती, शिकलेली होती, अगदी खूप गोंडस मुलगी होती. लग्न केलं. लग्नाला 4 वर्ष झाली आणि ती मुलगी प्रेग्नंट राहिली आणि त्याच्यानंतर तो माणूस सतत कामासाठी बाहेर राहावा लागला. म्हणजे बिझनेसमन होता तो, सो कामासाठी बाहेर राहायला लागला आणि तिकडे त्याला एक दुसरी मुलगी आवडली. त्याने त्या मुलीला स्वतःची एक वेगळीच ओळख सांगितली आणि तिच्या घरच्यांना गोड बोलून स्वतःच्या घोळात घेतलं. त्या मुलीलासुद्धा घोळात घेतलं आणि मग त्यांचं लग्न होणारच होतं. इतक्यात एक अडचण झाली. त्या मुलीचं ज्या मुलावर प्रेम होतं तो मुलगा तिथे आला आणि त्याने स्पष्टपणे लग्न मंडपात सगळ्यांसमोर सांगितलं की माझं या मुलीवर प्रेम आहे, मी हिच्याशी लग्न करणार, आणि त्या मुलाने त्या मुलीशी लग्न केलं. मग आता मला तुम्ही सांगा की या कंडिशनमध्ये जेव्हा त्या बायकोला खरं कळेल, त्या बिझनेसमनच्या बायकोला, तेव्हा तिने काय करायला हवं? अंजली म्हणत असते, अगं काय करायला हवं म्हणजे काय? अशा नीच नालायक हरामखोर नवऱ्याला थोबाडलं पाहिजे अशा बायकोने आणि कायमचे संबंध संपवले पाहिजेत. त्यावर ईश्वरी तिला म्हणते, मग हे सगळं तुमच्या बाबतीत घडते, ही तुमची खरी कहाणी आहे ताई. त्याबरोबर हे ऐकून अंजलीला राग येतो. अंजली म्हणते, ईश्वरी अगं काहीही बोलशील का तू? राकेशबद्दल मी काहीही वाईट साईट उलटं ऐकून नाही घेऊ शकत. आणि ती आता ईश्वरीच्या एक मुस्काटात ठेवून देते. त्याबरोबर आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं. तर आता अर्णव हा अंजलीला म्हणत असतो, ताई तू. त्यावर लगेचच ईश्वरी अर्णवला हात दाखवते आणि म्हणते, थांबा, आज आम्हा दोघींच्या मध्ये तुम्ही पडू नका. मग ईश्वरी अंजलीला म्हणत असते, चालेल ताई, तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय ना, काही हरकत नाही, तुम्ही मला मारा, ओरडा, झोडा, कापा, हकलवून द्या हवं तर घरातनं, तुम्हाला जे वाटेल ना ते करा, पण त्या अगोदर मी जे दाखवते ते नीट बघा, मी जे सांगते ते नीट कान उघडे ठेवून ऐका. त्याबरोबर अंजली ही ईश्वरीला म्हणते, बोल पटपट. ईश्वरी ही आता अंजलीला म्हणत असते, विचार करा ना अंजलीताई, आजपर्यंत एकदासुद्धा या अगोदर राजेश जिजू माझ्यासमोर का आले नव्हते? किंवा प्रत्येक वेळेस त्यांनी तुम्हाला आणि मला भेटताना बघितल्यावर तुम्हाला का सांगितलं मला भेटू नको, अर्णव सरांचं लग्न माझ्याबरोबर होऊ देऊ नको? सांगा ना, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना? 1 मिनटं. आणि मग ती आता त्यांच्या साखरपुड्याचा, म्हणजेच तिच्या आणि राकेशच्या साखरपुड्याचा फोटो अंजलीला दाखवत म्हणते, हा बघा, हा माझा लग्न ठरलेला नवरा राकेश. अजून काही प्रूफ?
तोही आहे माझ्याकडे. तुम्ही हवं असेल तर माझ्या आईबरोबर आणि माझ्या ताईबरोबर बोलून घ्या. माझ्या आई आणि ताई तुम्हाला का खोटं सांगतील? राकेश आणि राजेश हा एकच माणूस आहे. तो इतकी वर्ष तुम्हाला फसवतोय. तर दुसरीकडे आता वल्लरी मामी जी आहे तिला राकेशवरती अर्णवानी आता मामाचं काहीतरी वागणं वेगळं सुरू आहे, त्यांचं त्याच्यावरती लक्ष आहे, ही गोष्ट कळलेली असते. तिला ही गोष्ट जाणवलेली असते. म्हणून मग ती आता मागे मागे करत असते मामाच्यासुद्धा अर्णवच्यासुद्धा. आणि आता ती सगळ्यात जास्त लक्ष ठेवून असते ते म्हणजे राकेशवरती. कारण तिला डाऊट असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. जेव्हापासून जावई बापू घरी आले तेव्हापासून अर्णवचं आणि यांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. हे जावई बापूंकडे बघण्याची यांची पद्धत, यांची नजर, यांची बोलण्याची स्टाईल, यांची जरब सगळं बदललं आहे जावई बापूंच्या बाबतीत. आणि अर्णवचंसुद्धा. पहिला जिजू आले की जिजू जिजू करत अर्णव राकेशच्या मागे पुढे गोंडा घोळायचा. हवं नको ते त्याला काय ते विचारायचा. पण जेव्हापासून तो आत्ता परत आला आहे तेव्हापासून अर्णव अगदी 2 मिनटंसुद्धा शांत बसून राकेशबरोबर बोललेला नाही आहे. याचा अर्थ नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी 19-20 झालं आहे. आता नेमकं हे काय झालं आहे हे मला शोधून काढायलाच हवं. आणि ते सुद्धा दिवाळीच्या आत. काहीही झालं तरी दिवाळीला यावर्षी धूमधडाका तर फुटायलाच हवा असा विचार ती करत असते. तर आता हा विचार ती करत असताना तिला प्रश्न पडतो, पण माहिती मिळवायची तर मिळवायची कशी? कारण यांचं सगळं काम तर अगदी सिरियस चालतं. लपून छपून मला कळू नये म्हणून हे पुरेपूर काळजी घेणार. मग काहीतरी असा दुवा शोधून काढला पाहिजे की जो माझ्यापर्यंत सर्व माहिती पोचवेल. पण असा दुवा तरी कुठून शोधायचा हा विचार वल्लरीला पडलेला असताना आता इकडे अनावधानाने चुकून आकाश आणि नम्रता हे बाजारात भेटलेले असतात. खरं तर नम्रता ही क्लाउड किचनचं थोडंफार सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेलेली असते. तर आकाश हे घरच्या नवरात्रीच्या पूजेसाठी फळं वगैरे खरेदी करायला गेलेला असतो. अचानक आकाशची गाडी येऊन नम्रताला मागून हॉर्न द्यायला लागते. नम्रता बाजूने चालत असतानाही कोण असं हॉर्न देतं आहे हे बघण्यासाठी मागे वळते. आकाशला बघून नम्रताही खुश होते. तर आकाश तर खूपच आनंदी झालेला असतो. तो लगेच गाडीतून खाली उतरतो आणि नम्रताला म्हणतो, तू इकडे? त्यावर नम्रता म्हणते, हो अहो भाजीपाला घ्यायचा होता ना. त्याबरोबर आता आकाश म्हणतो, इतका भाजीपाला? त्यावर नम्रता सांगते, अहो हे काही घरचं नाही आहे, हे आमच्या क्लाउड किचनसाठी घेतलं आहे मी सामान. त्यावर लगेचच आकाश म्हणतो, हो का? नाही काय हरकत नाही. त्यावर नम्रता त्याला विचारते, तुम्ही काय घ्यायला आला होतात? त्यावर आकाश सांगत असतो, अगं दादाने तर कधी करावं हे सर्व, त्यामुळे ही प्रत्येक वेळची ड्युटी दी मलाच लावते. अगं काही नाही, फळं वगैरे घ्यायला आलो होतो. ॲक्च्युली मम्माचा, आजीचा, वहिनीचा आणि अंजली ताईचासुद्धा उपवास आहे ना नवरात्रीचा, त्यामुळे मग घरामध्ये फ्रूट्स वगैरे लागतात, तर फ्रूट्स घ्यायला आलो. त्यावर नम्रता म्हणते, हाव का? त्यावर लगेचच तो विचारतो, तुझासुद्धा असेल ना उपवास? त्यावर नम्रता म्हणते, हो आहे ना, माझासुद्धा उपवास आहे. मी फळं वगैरे त्या दिवशीच नेली घरी. फळं 2-3 दिवसांची नेली की पुरतात एका वेळीच. त्याबरोबर आकाश म्हणतो, हो खरं बोललीस तू, तुझ्यासाठी फळं आणायला आवडेल मला. त्यावर ती म्हणते, काय? त्यावर आकाश म्हणतो, प्रत्येकासाठीच फळं न्यायला आवडतं गं मला, म्हणजे चांगली गोष्ट आहे ना ही. आता कशी काय ती बरोबर वल्लरीसुद्धा त्याच ठिकाणाहून चाललेली असते आणि तिची नजर गाडीतून आकाशवरती आणि नम्रतावरती पडते. आकाश आणि नम्रताला एकत्र बघून वल्लरीला खूपच जास्त राग येतो. वल्लरीला वाटत असतं, ह्या भिक्कारडीची लायकी नाही माझ्या लेकाच्या पायाजवळ उभं राहण्याची, पायाच्या धुळीला स्पर्श करण्याची, आणि मोठी माझ्या लेकाबरोबर हसत खिदळत बोलते. नाही नाही नाही, काहीही झालं तरी ती सुप्रियाची एक मुलगी माझ्या घरात आली आहे, तिलाच घराबाहेर काढायला मला नाकी 9 जात आहेत, तर मी या दुसऱ्या मुलीला घरामध्ये येऊ देणार नाही. मग त्यासाठी अगदी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल, पण काहीही झालं तरी आता ईश्वरीची ही बहीण आणि माझा आकाश हे दोघंजणं एकमेकांपासून लांबच राहायला हवे आणि याची मला स्पेशली काळजी घ्यायला हवी असा विचार आता मामी करत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.